श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगली इच्छा करून हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, आता येत्या 1 फेब्रुवारी 2025 या रोजी शनिवारी आपली गणेश जयंती आहे. तुम्ही थोडक्यात म्हणू शकता आजच्या भाषेमध्ये तर गणपती बाप्पाचा बर्थडे आहे, गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे. गणपती बाप्पाचा जन्म या दिवशी झाला होता, गणपती बाप्पाची उत्पत्ती या दिवशी झाली होती, म्हणून या दिवसाला गणेश जयंती असं म्हटलं जातं. तर याच दिवशी आपल्याला भरभरून अशी गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. हे बघा, आपल्या सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला लोकांनी आपल्याला विचारावं, आपल्याला विश करावं, असं कोणाला नसतं वाटत. आपल्याला लोकांनी असं भरभरून असं सरप्राईज द्यावेत, हे जसं आपल्याला वाटतं तसंच देवांना आपली सेवा करावी, आपली भक्ती करावी असं त्यांना देखील वाटत असतं. त्यामुळे जर आपण ह्या दिवशी सेवा केली, भक्ती केली, अगदी मनापासून नामस्मरण केलं त्यांचं, त्याचप्रमाणे काय उपाय केले तर गणपती बाप्पा हे आपल्याला त्या दिवशी हे भरभरून देतील, यामध्ये काहीही शंका नाही. तर तेच आपल्याला या दिवशी काय काय सेवा करायच्या आहेत. अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत, त्याला जास्त मोठ्या काही नाही आहे. तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. सर्वात प्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. षोडशोपचारे आपल्याला गणपती बाप्पाचं पूजन करायचं आहे. तर ते कसं, तर हे बघा, तुम्ही गणपती बाप्पाला अभिषेक घालू शकता, दुधाने म्हणा किंवा पंचामृताने म्हणा, किंवा साधा पाण्याने जरी घातला तरी देखील चालेल, किंवा अगोदर पाणी, नंतर दूध आणि नंतर पुन्हा पाणी, याने पण अभिषेक घातला तरी देखील चालेल, काही हरकत नाही. तर आपल्याला असं ओम गणपते नमः हे म्हणून आपल्याला गणपती बाप्पाला हे नामस्मरण करताना आपल्याला अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचं अथर्वशीर्ष जे आहे, गणपती अथर्वशीर्ष, त्याचा आपण वाचायचं आहे. त्याचप्रमाणे गणेश स्तोत्र हे देखील आपल्याला याचा देखील पाठ करायचा आहे, हे देखील आवर्जून या दिवशी वाचायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर गणपती बाप्पाच्या मंदिरात जाण्याचा या दिवशी जर चान्स मिळाला, आवर्जून जा, तिथे देखील तुम्ही त्यांची पूजा करा. त्याचप्रमाणे या दिवशी नाही जाता आलं तर कमीत कमी घरात जरी केली आपण पूजा तरी देखील चालेल, काहीही हरकत नाही. तर आपल्याला गणपती बाप्पाला षोडशोपचारे पूजन करून आपल्याला त्यांना दुर्वा वाहायच्या आहेत. त्याचप्रमाणे जास्वंदीचं फूल जे गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे ते तुम्हाला व्हायचं आहे. जर जास्वंदीचं फूल नाही मिळालं तर लाल कलरचं कुठलंही, गुलाबाचं म्हणा वगैरे कुठलंही फूल मिळालं तरी देखील चालेल, काही हरकत नाही. तिचं फूल शोधण्याचा प्रयत्न करा, कारण ते गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर जास्वंदीचं फूल व्हायचं आहे. त्याचप्रमाणे दुर्वा व्हायच्या आहेत. दुर्वा अशा व्हायच्या आहेत की त्याचं जे काही बूड आहे, टोक म्हणजे आपण जिथे दोरा बांधतो बघा, ती बाजू आपल्याला गणपती बाप्पाकडे करायची आहे. फक्त दुर्वा वाहताना आपल्याला गणपती बाप्पाच्या तुम्ही डोक्यावर वाहू शकता, हातावर वाहू शकता, फक्त गणपती बाप्पाच्या पायावर नका वाहू. ही सेवा आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे त्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य देखील आपल्याला आवर्जून या दिवशी दाखवायचा आहे. तुम्ही कशाचाही दाखवू शकता, गुळाचा दाखवू शकता, गुळ खोबऱ्याचा दाखवू शकता, किंवा तिळाचं देखील. आता या महिन्यामध्ये अनन्यसाधारण तिळाला देखील महत्त्व आहे, तर तुम्ही तिळगुळाचा देखील नैवेद्य दाखवू शकता, किंवा तीळ वेगळे आणि गुळ वेगळे असा देखील नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पाला दाखवला तरी देखील चालेल, काही हरकत नाही. तुम्हाला जर या दिवशी उपवास करणं शक्य झालं तर आवर्जून करा, नाही केला तरी देखील चालेल, पण सेवा ही आवर्जून आपल्याला करायची आहे. उपवास तुम्ही करा नका करू, हे बघा, प्रत्येकजण उपवास करू शकतं, असं काही गरजेचं नाही. कोणाला मेडिकल प्रॉब्लेम आहे किंवा कोणाला काही वेगवेगळ्या अडचणी ज्याच्या त्याच्या आहेत, तर प्रत्येक जण हा उपवास करू शकतं, असं काही गरजेचं नाही. त्यामुळे आपण उपवास करणं झालं तर करा. जर आपल्याकडून शक्य नसेल उपवास करणं तर आपण फक्त सेवा केली तरी देखील चालेल, काही हरकत नाही. पण फक्त सेवा ही मनापासून करा, जी गणपती बाप्पापर्यंत ही पोहोचलीच पाहिजे. या भावाने आपल्याला सेवा करायची आहे. शेवटी भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही किती वेळ उपाशी राहता, किती वेळ उपवास करता, कसा उपवास करता, याने काही फरक पडत नाही. जर तुम्ही मनापासून सेवा करत असाल तर ती गणपती बाप्पापर्यंत ही पोचते म्हणजे पोचते, आणि तुम्हाला त्या सेवेचं फळ हे मिळतं म्हणजे मिळतंच. आपली कुठलीही सेवा ही कधीही वाया जात नसते.
तर अशी आपल्याला गणपती बाप्पाचं पूजन झाल्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचा त्याचप्रमाणे गणपती स्तोत्राचा पाठ देखील करायचा आहे। त्याचबरोबर ह्या दिवशी तुम्ही एक उपाय देखील तुम्हाला सांगणार आहे, तो तुम्हाला शक्य झाला तर आवर्जून करून बघा। हे बघा, जर त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी हे मुलांकडून जरी तुम्हाला हा उपाय करणं शक्य नाही झाला तरी कमीत कमी एकदा अथर्वशीर्ष मुलांकडून आपल्या बोलवून घ्या। जर तुमच्या मुलांना बोलता येत असेल तर त्यांच्याकडून आवर्जून अथर्वशीर्ष एकदा तरी, त्याचप्रमाणे गणपती स्तोत्र हे एक वेळेस तरी त्यांच्याकडून बोलवून घ्या। हे बघा, गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, सुख करता आहेत, दुःख हरतायत, ते आपले सर्व दुःख हे नष्ट करतात आणि आपल्याला बुद्धीची देवता असल्यामुळे आपल्या मुलांची शिक्षणामध्ये ही भरभरून अशी प्रगती होत असते। आपल्या मुलांना शिक्षणामध्ये कुठल्याही अडचणी येत नाही, त्याचप्रमाणे त्यांची बुद्धिमत्ता ही वाढत जात असते। त्यांना लवकर म्हणजे आपण एखादा म्हणतो ना की एकदाच वाचलं तरी काहींच्या लक्षात राहतं, एक पाठी असतात, तर तशी देखील ते देखील आपल्या मुलांसोबत घडायला लागतं। आपले मुलं एक पाठी होत जातात गणपती बाप्पाची कृपा झाल्यामुळे। तर त्यामुळे देखील आपल्याला संकष्ट चतुर्थीला तेव्हा देखील तुम्ही या सेवा आपल्या मुलांकडून करून घेऊ शकता। त्याचा फायदा हा मुलांना हा नक्कीच होतो। शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांची भरभराटी होत जाते, त्यांची प्रगती होत जात असते। त्याचप्रमाणे आता आपल्याला काय उपाय करायचा आहे हे मी तुम्हाला सांगते। तर हे बघा, आपल्याला दुर्वा घ्यायच्या आहेत, तर आपल्याला 21 जुड्या घ्यायच्या आहेत दुर्वांच्या। मग त्या तुम्ही 11 दुर्वांच्या 21 जुड्या घेतल्या तरी देखील चालतील, किंवा 21 दुर्वांच्या 21 जुड्या घेतल्या तरी देखील चालतील, काही हरकत नाही। तर 21 जुड्या घेतल्यानंतर आपल्याला एक जुडी घ्यायची आहे आपल्या हातामध्ये, त्याला हळद लावायची आहे आणि आपल्याला एकदा गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते पूर्ण पठण करायचं आहे। त्याची जर फलश्रुती नाही केली तुम्ही तरी देखील चालेल, फलश्रुती म्हणू नका, आपल्याला फक्त गणपती अथर्वशीर्षचं पठण करायचं आहे। फलश्रुती ही आपल्याला 21व्या वेळेस म्हणजे जेव्हा शेवटची दुर्वा असेल तेव्हा डायरेक्ट म्हटली तरी देखील चालेल, काही हरकत नाही। तर आपल्याला एक दुर्वा घ्यायची आहे, त्याला हळद लावायची आहे आणि गणपती अथर्वशीर्षचं पठण करायचं आहे पुन्हा, आणि ती दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाला वाहून द्यायची आहे। त्यानंतर पुन्हा दुसरी दुर्वा घ्यायची आहे, त्याला थोडीशी हळद लावायची आहे आणि पुन्हा आपल्याला गणपती अथर्वशीर्षचं पठण करायचं आहे आणि दुसरी दुर्वा ही देखील आपल्याला गणपती बाप्पाला वाहून द्यायची आहे। तर असं 21 दुर्वांसोबत आपल्याला हीच सेवा करायची आहे आणि ते आपल्याला गणपती बाप्पांना वाहून द्यायचं आहे। आता तुम्ही म्हणाल की त्या दुर्वांचं काय करायचं आहे, तर हे बघा, त्या दुर्वांचं तुम्ही ते दिवसभर तशाच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी आपण जसं फुलं निर्माल्यामध्ये टाकतो तसे आपल्याला त्या दुर्वा देखील निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत। हे बघा, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे सुखाचे कर्ता आहेत। त्याचप्रमाणे कोणाला जर संतती होत नसेल, त्याचप्रमाणे दुःख हरता देखील आपल्या गणपती बाप्पांना म्हटलं जातं। तर यासाठी आपले कुठलेही दुःख असतील, संकट असतील, त्याचप्रमाणे कर्जबाजारीपणा असेल, त्याचप्रमाणे संततीसाठी काही प्रॉब्लेम कोणाला येत असेल त्यासाठी सुद्धा, किंवा आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी, त्याचप्रमाणे कोणी काही मुलं हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत आहेत किंवा काही मुलं हे शिक्षणामध्ये खूप डल आहेत, त्यांच्यासाठी देखील आपण ही सेवा करू शकतो। मुलं देखील ही सेवा करू शकतात, स्त्री पुरुष मुलं कोणीही ही सेवा करू शकतात, त्यामध्ये काही हरकत नाही। तर अशी छोटीशी अशी सेवा आहे जी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। त्याचप्रमाणे तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये बसलेला अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते। तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या। त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो। तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या।
झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.